बघा, एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथमतः 8:30 वाजता, नंतर 9:20 करतात. तिसऱ्या वेळी 10:30 वाजता व चौथ्या वेळी 12 वाजता तपासणी करतात. तर या नंतरची क्रमाने येणारी तपासणी ते केव्हा करतील असा प्रश्न विचारला. बुद्धिमत्ता या घटकाशी संबंधित लेकरांनो, पहिली तपासणी करतात ते 8:30 वाजता, त्यानंतर दुसरी 9:20, तिसरी 10:30 वाजता, तर चौथी तपासणी करतात 12 वाजता. आता हा जो टाइम पिरियड आहे याला तपासणी म्हणा, तपासणी चेकअप. लक्षात घ्या. आता इथं जर टाइम आम्ही याच्यामधला गॅप बघितला, पहिली तपासणी दुसरी तपासणी यांच्यामध्ये ड्युरेशन पिरियड म्हणजे किती वेळ आहे बघा, 8:30 आणि 9:20 म्हणजे 30 आणि 20, 50 मिनिटं अवधीनंतर, 50 मिनिटं लोटल्यानंतर पहिली तपासणी करून 50 मिनिटं लोटल्यानंतर दुसरी तपासणी. पहिल्या आणि दुसऱ्या तपासणीमध्ये कालावधी म्हणजे वेळेचं अंतर 50 मिनिटाचं. दुसरी आणि ही तिसरी तपासणी याच्यामधलं ड्युरेशन म्हणजे टाइम पिरियड किती बाबा, 40 आणि 30, 70 मिनिटाचा अवधी. दुसरी तपासणी झाल्यानंतर 70 मिनिटाचा अवधी उलटल्याच्या नंतर तिसरी तपासणी असा त्याचा. तिसरी आणि चौथी जी काही तपासणी आहे याच्यामध्ये असलेला वेळ 30 मिनिटं आणि 11 आणि 12, 1.5 तास. किती, 30 मिनिटं म्हणजे 11 आणि 12 म्हणजे 1.5 तास, अर्थात 90 मिनिटाचा अवधी. तिसरी तपासणी करून 90 मिनिटाचा अवधी उलटल्याच्या नंतर चौथी तपासणी डॉक्टर साहेब करतात. क्रमशः येणारी यानंतरची तपासणी कधी हा प्रश्न इथं हे बघा, 20 मिनिटाचा हा फरक 20 मिनिटाचा, इथं सुद्धा फरक असणार 20 मिनिटाचा. आता हा 20 मिनिटाचा जर फरक ऍड केला म्हणजे या 90 मध्ये हे 20 मिनिटं मिळवा लागतात, म्हणजे 90 अधिक 20, 110 मिनिटे. लक्षात घ्या. चौथी तपासणी केल्यानंतर 110 मिनिटाचा अवधी उलटल्याच्या नंतर त्यानंतर येणारी पाचवी तपासणी डॉक्टर साहेब करतील. मग आता 12 नंतर 110 मिनिटं म्हणजे किती बाबा, 1:50. 1:50 हे असेल तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. डॉक्टर यानंतर 1:50 पुढची तपासणी करतील. बरेच लेकरं कॉमेंटच्या माध्यमातून विचारतात, बोलतात, कॉल करून वगैरे वगैरे, सर तुमचा ॲप कोणता आहे, सर तुमचा टेलिग्राम चॅनल आहे का. लेकरांनो, मी प्राथमिक शिक्षक गोरगरिबांच्या लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी माऊलीच्या कृपेनं राबतो. माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील तमाम स्पर्धा परीक्षा देणारे लेकर गणिताच्या बाबतीत खास करून त्या ग्रुपमध्ये एकवटलेत आणि ते ग्रुपमध्ये याच्यासाठी सहभागी झाले की गणिताच्या काही अडीअडचणी, काही समस्या ते मला विचारतात. मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील. या भावनेपोटी हे सगळे प्रश्न मी अपलोड करत असतो. माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, सरावासाठी तुम्ही ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही प्रत्येक घटकावर प्रश्न विचारले जातात ते प्रश्न बाय व्हिडिओज एक्सप्लेन केलेले रेकॉर्डेड प्रश्न हवे असतील, घटक वाईज अवश्य कॉल करा, कॉमेंट करा. ओके. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश गोरगरीब लेकरांना प्राप्त व्हावं या उदात्त हेतून वागसर राबतात कष्टकरी. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता